Hello, this is the My Artifact episode number 475. आजची तारीख आहे 20 जून 2016. आता वाजले करीब सकाळी 9:45 सकाळी. आज आर्टिफॅक्ट एपिसोड सकाळी कोण रेकॉर्ड करत आहे? कारण काल आर्टिफॅक्ट एपिसोड मी रेकॉर्ड नाही केला. वाय? कारण त्रास आला होता. सिम्पल रिझन, त्रास आला होता. कसं म्हणजे तू समजा त्रास करशील आर्टिफॅक्ट एपिसोडला, तर कसं काय पॉसिबल होईल राव? या आय नो, बट समटाइम इट जस्ट हॅपन अँड आय डोंट नो, आय कुडंट रेजिस्ट. बट दुसऱ्या दिवशी मी रिकवर करतो ना, राईट? तर म्हणजे आर्टिफॅक्ट एपिसोड त्याच दिवशी करण्याचं रिझन काय आहे? कारण त्या दिवशी जर आपण आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड केला तर तेव्हा तो मोमेंट एकदम ताजा असतो. यादी बिलकुल ताजी असते. आपल्याला सगळं काही क्लिअरली माहीत असते. दुसऱ्या दिवशी ते कसं फेड होत जाते हळूहळू. त्यामुळे ते तेवढं चांगल्याने रेकग्नाइज राहत नाही दुसऱ्या दिवशी. त्यामुळे आर्टिफॅक्ट एपिसोड इज प्रेफर टू बी त्याच दिवशी, ज्या दिवशी दिवस झाला, राईट? किंवा ज्या दिवशी खूप जास्त बोलण्याची इच्छा झाली. तेव्हा दुसऱ्या दिवशी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करून तू फक्त आर्टिफॅक्ट एपिसोड बनवत आहे. म्हणजे त्या दिवशी आर्टिफॅक्ट एपिसोड नाही झाला तर बरोबर आहे ना? तेही बरोबर आहे, आर्टिफॅक्ट एपिसोड नाही झाला त्यामुळे. बट ठीक आहे, पुढे अशी गलती वगैरे होणार नाही याची मी फुल गॅरंटी वगैरे घेतो, राईट? हां, तर काल काय झालं? ज्याप्रमाणे मी ठरवलं होतं का मी वर्धेला जाईन आणि बहुत मजा करीन. सोमवारची सुट्टी घेतली होती, म्हणजे आज लिव्हिंग काढण्यासाठी. बट मला अगोदरच माहीत झालं का 10 तारखेला लिव्हिंग भेटणार आहे, तर आज काही येऊन काही फायदा नाही. बट मी ऑलरेडी सुट्टी काढली होती आणि काही प्लॅन बनले होते, त्यामुळे जावं म्हणलं. 1 दिवस सुट्टी भेटली, जावं म्हणलं. तर आलो आणि सुट्टी भेटली, आलो. शनिवारी तर रविवार कालच आलो मी, म्हणजे शनिवारी त्या दिवशी आलो होतो. रविवारी दिवस स्पेशल होता कारण रविवारी सगळ्यांना सुट्टी राहते म्हणलं. त्यामुळे आपण सगळेजण टूर काढू म्हणलं, बाईक टूर कुठेतरी जाऊ म्हणलं. प्लॅन बनला पण होता, बोधधरणला जायचा. तर नंतर काय झालं, मी एक्सायटेड होतो. तर मधात काय झालं, इंटरनेट सुरू झालं. सकाळी 9 वाजता इंटरनेट सुरू झालं. मी त्याच्यातच गुंग राहिलो. नंतरही माझी तयारी वगैरे सगळी झाली होती म्हणा. 10:30-11 वाजेपर्यंत फुल रेडी होतो मी. तर त्यानंतर मग विशाल म्हणे का मला डब्बा सोडून द्यायचा म्हणे, तर थांबून जा मला थोडा वेळ. तर मी थांबलो, इंटरनेट छेडूनच राहिलो होतो तोपर्यंत. मग मला हे वगैरे भेटलं, पिंट्याला, वैभवला वगैरे माझ्याच घरी बोलवलं. मग बादलला थोडा टाईम लागला म्हणे, तू जेवून येतो म्हणे. ओके ठीक आहे. मग त्यासाठी थांबावं लागलं. करीब 11:30, 12, पावणे 12 वाजले. मग अचानक राहुलचा फोन आला, म्हणे निघाले का म्हणे तुम्ही? नाही म्हणलं, निघालो नाही आहे अजूनपर्यंत. जायचं का म्हणलं? हो येतो म्हणे. थांब म्हणे थोडंसं. ठीक आहे थांबलं. राहुला वेळ, तो आला 1 वाजता. 1 वाजता आम्ही सगळेजण गॅदर झालो. प्लॅन बनला होता 11 वाजता जायचा आणि 1 वाजता सगळेजण रेडी झाले. तर असं पूर्ण मूड ऑफच झाला जायचं. कारण वरती ऊन अशी तपून राहिली होती आणि पूर्ण खतरनाक माहोल होतं. तर कॅन्सलच करून टाकलं. माझं पण इंटेन्शन नाही राहिलं, कारण मला पण घरी जाऊन नाही का इंटरनेट छेडायचं होतं. तर माझं पण इंटेन्शन नाही राहिलं आणि मी पण घरी चालला आलो. बट आमचा प्लॅन बनला की दिवसभर खेळायचा, दिवसभर क्रिकेट खेळू. तर हे पोरं सगळे 2 वाजेपासून खेळायला गेले. 2 ते करीब 6:30 वाजेपर्यंत खेळायला आले. 4 घंटे, 4-4.5 घंटे. बहुत
मी नाही गेलो, मला माहिती होतं एवढ्या उन्हात जाऊन खेळणं म्हणजे स्वतःची एल लावून घेणं आहे. त्यामुळे बेटा घरीच राहा, थोडा वेळ इंटरनेट खेळ, टी व्ही पहा, देन संध्याकाळी चालला जा. सेम ॲज आय डू. घरी होतो, काही डाउनलोड वगैरे केलं, एखादी पिक्चर पाहिला आणि झोपलो. 5 वाजता खेळायला गेलो. तिथे खेळत होते कुठे, खेळलो आम्ही. काय झालं, विकी भाऊ बॅटिंगवर होते, विशाल बॉलिंग करत होता. बॉल टाकला, विकी भाऊनी मारला आणि सरळ विशालच्या मेन पॉईंटवर लागला. हा बंदा एकदम सुस्तच झाला, एकदम डिसअपियर, एकदम बेहोशच पडला. काहीच हे नाही का झालं, काही नाही, काहीच माहीत नाही झालं. इतकं खतरनाक झालं त्याचं का पूर्ण झोपूनच गेला. पिंट्याकडे आणलं, पाणी वगैरे मानलं, 10-15 मिनिट रेस्ट केला, मग थोडं बेटर वाटलं. मग नंतर प्लॅन बनला की कॉन्ज्युरिंग पाहायचा, भूताचा पिक्चर. सगळेजण चला म्हणलं. 9 ते 12चा शो, 9 ते 12चा शो कॉन्ज्युरिंग. अरे बापरे. आणि पिक्चर एवढा खतरनाक होता ना, म्हणजे ॲक्च्युली जो मेन पार्ट आहे ना, जिथे भीती लागते तिथे मी नाही का स्वतःला कवर करून टाकलं. त्यामुळे नाही का ते सीन माझ्या डोळ्यात व्हिज्युअलाइज नाही होत धाडं. मला माहिती आहे का तिथे थोडंसं स्केरी आहे, तर मी का स्वतःला प्रोटेक्ट करतो. मला भीती लागते प्रत्येक गोष्टीची. त्यामुळे मी नाही का, मला त्याचा सामना तर करायचा आहे, बट एकदम समोर जाऊन सामना नाही करायचा आहे. लाईक मीच या आर्मीचा लीडर आहे आणि मीच समोर जाऊन सगळ्यांना मारून टाकतो, मी दिमागाने खेळतो. एवढे जास्त एकदम हिरो बनण्याची काही गरज नसते. सामना करण्यासाठी आपल्याला आणि कोणत्या गोष्टी सामना करायचा राव, म्हणजे कोणत्या ना कोणत्या पर्सनला काही ना काही लिमिटेशन तर असते. मला लिमिटेशन आहे, मला भीती लागते भूताची, दॅट्स वाय. याच्यात काही हे नाही. प्रत्येकानं कशाची भीती वाटते. मला भूताची भीती वाटते, ट्रॅफिक पोलीसची भीती वाटते, ट्रॅफिकची भीती वाटते, अजून कोणाची भीती वाटते, नाही मामाजीची वगैरे काही भीती वगैरे वाटत नाही. जस्ट थोडासा म्हणजे रिस्पेक्ट देतो, त्या रिस्पेक्ट म्हणते एक प्रकारे. मग काय झालं, भूताचा पिक्चर पाहिला, बहुत स्कॅरी होता, खतरनाक. तरी रात्री मला झोप लागली यार, आणि दिवसा मला झोप नाही लागत. दिवसात मला झोप बहुत कम लागते. आता मला नाही का झोप बिलकुल परफेक्ट लागते. जसं अंग टाकलं तसं झोपतो, आणि सकाळी बिलकुल 6:30 वाजेपर्यंत तो उठलोच पाहिजे. नियर अबाउट 2 हफ्ते मी झाले तेच करून राहिलो ना, त्यामुळे तर मला चांगली आदत लागली. संडास पण चांगली मस्त वेल क्लिअर होते वगैरे वगैरे. या आता आज जाईन ना, तर आज आत्याकडे, म्हणजे आज मला 4-5 वाजता निघावं लागेल. तर 4-5 वाजता निघतो मी, त्याकडे जातो. म्हणजे उद्यापासून जॉईनिंग व्हायचं आहे ना, तर मग उद्याच सगळं घेऊन इथे जावं लागेल खापरखेड्याला. आत्याला म्हणतो का मी राहतो म्हणलं खापरखेड्याला, राईट. कारण एक प्रकारे माझी जर्नी स्टार्ट होऊन जाईल. काय एक नवीन लेवलची सुरुवात आहे, तर त्याला काहीतरी ॲक्शन द्यावा लागेल. ॲक्शन म्हणजे काही ना काही पर्टिक्युलर हातपाय हलवावं लागेल. तर मला त्या करिअर 1 याच्यामध्ये बोलायचं आहे. त्यांच्यासोबत काय आहे तुमचे फी स्ट्रक्चर, अजून वगैरे फी स्ट्रक्चर, अजून टायमिंग, बॅच टायमिंग वगैरे, आणि असं जे आहे मला म्हणजे सॅटिस्फाय होणार. कारण माझं जनरल शिफ्ट असते, सकाळी 8 ते 4 वाजेपर्यंत मला जॉब करावं लागते, देन मी फ्री असतो. तर हे 8 घंटे सोडून मग नंतर कोणती बॅच वगैरे असेल तर मी त्याच्यात होऊ शकतो. आणि देन मग मी माझा हंटिंग ज्याच्यासाठी मी बनलेलो आहे त्याच्यासाठी मग मी करू शकतो. म्हणजे ॲज अ फिल्म करिअरसाठी मी काही ना काही धडपड करू शकतो नागपूरलाच. म्हणजे इथे माझा जॉब पण सुरू राहील, आणि मग माझ्या डेस्टिनीसोबत जो कॉन्टॅक्ट आहे तो पण अजून जास्त होईल. हळूहळू मला काही काही गोष्टी माहीत पडेल का फिल्म कशी बनते, त्या करिअर फील्डमध्ये जायचं आहे. मला माहीत आहे माझी डेस्टिनी बहुत लवकर आहे आणि बहुत मोठी आहे, आणि ऑफकोर्स मला विश्वास आहे काही मला भेटणारच आहे. बट याचा अर्थ असा नाही का आपण गुपचाप बसून राहावं आणि देगा हरी पलंगावरी असं म्हणत नाही राहावं.
आपल्याला पाहिजे, आपल्याला विश्वास आहे, तर आपल्याला त्याच्यामागे धडपड करावी लागेल. राईट. लाईफ इज रिअली अमेझिंग. यू जस्ट नीड टू बी अ ट्रस्ट अँड डू सम ॲक्शन विथ इट. सो इट इज इट. भूताचा पिक्चर पाहून काही असं काही स्केरी वगैरे वाटलं ना, ऑफकोर्स. पण आजूबाजूला मित्र आणि टॉकीजमध्ये रे भाऊ, टॉकीजमध्ये किती कल्ला वगैरे असते. त्या पिक्चरची बंदी हे करून टाकली त्यांनी, म्हणजे हसू हसू पागल करून टाकला. एवढे शिवा, एवढे एवढे कमेंट्स, अरे बाप रे, बहुतच बहुतच मजा आली. तर त्या हॉरर पिक्चरची पूर्ण हे झाली. तरी तो पिक्चर वगैरे चांगला होता. त्याच्यात माझे 180 रुपये खर्च झाले. डॅमिट, 180 रुपये. वाय? कारण मी पेंटीचे भरले आणि त्याच्यानंतर अजून कोणाचे तरी भरले वाटते शाळेत पैसे, त्यामुळे. सो या, दिस इज इट. तरी मी काय म्हणलं नाही, कारण जर मी म्हणलं असतं मला तुला जॉब लागली आणि असं तसं, मग काय पैसे वगैरे मागतं, राईट. या 2 दिवसामध्ये नाही का झालं आहे, थोडंसं एक प्रकारे अजीबसी फिलिंग झाली आहे. अजीबसी फिलिंग म्हणजे काय, आता वाटते का मी कुठेतरी माझ्या मित्रापासून थोडा वरती चाललो आहे, आणि हे कसे एकदम खालच्या दर्जाचे आहे. व्हाय आय आय से दॅट? मी माझ्या मित्रांना खालच्या दर्जाचे काम म्हणून राहिलो यार. व्हाय? इट इज सो बॅड वर्ड. बहुतच. बट आय डोंट नो, इट्स लुक्स रिअली अनफिमिलियर. म्हणजे असं वाटत आहे का आता यांचा साथ सोडून द्यायला पाहिजे, कारण यांच्यासोबत चिटकून राहिलं तर आपली डेस्टिनी भेटणार नाही आहे. जरी त्यांच्यापासून आपल्याला खूप मच फन, अटेन्शन आणि बहुत काय अमेझिंग थिंग्स भेटून राहिल्या आहे, बट पहिले आता नाही भेटून राहिले. म्हणजे ज्यासाठी मी इथे वर्धेला आलो होतो की मला या साऱ्या गोष्टी भेटन, बहुत सारी अमेझिंग, बहुत सारं फन, मजा वगैरे, तर असं काही भेटून नाही राहिलं. व्हाय? कारण माझं मन नाही रमून राहिलं. म्हणजे ज्याप्रमाणे मी वन मॅन टीममध्ये एवढा कॉन्ट्रीब्यूट होत होतो, प्रत्येक मोमेंट बहुत सारा अमेझिंग वाटत होता. सांगू, काल दुपारी खेळायला गेले, मी सांगू खेळण्यासाठी बहुत क्रेझी होतो पहिले, बहुतच क्रेझी. या 2 हप्त्या अगोदर तर खेळण्यासाठी केव्हाही बोलू ना क्रेझी होतो. आणि हे लोक एवढे खेळायला गेले आणि मला नाही का जाऊशत नाही म्हणतं. काऊन? उन्हाचं कारण तर नव्हतंच. व्हाय? मला हे होतं की ते खेळणं इतकं जास्त इम्पॉर्टन्स नाही वाटलं माझ्यासाठी कम्प्युटर किंवा घरी बसून राहणं, थोडंसं छेडणं, हे इम्पॉर्टन्स वाटलं ॲज इट कम्पेअर टू खेळणं. थोडं बहुत चेंज होतेच आहे, आणि या चेंजला ॲक्सेप्ट करणं बहुत जास्त गरजेचं आहे, जरी ते चांगली असो किंवा वाईट असो. आता मला नाही वाटत का आता मी प्रॉपरली वर्धेत येऊ शकेल, कारण आता झालं, आता मी शायद 10 जुलैला येईन, तेही फक्त मार्कशीट घेण्यासाठी आणि लिव्हिंग वगैरे घेण्यासाठी. आणि त्याच्यानंतर मग या 10 जुलैपर्यंत मी काही ना काही जुगाड तर लावूनच घेईन, कारण मी माझ्या क्लासेससोबत लिंक होऊन जाईन. तर मग एक वेळा मग नागपूरसोबत लिंक झालो तर मग तिथून निघू शकणार नाही, कारण एक प्रकारे माझ्या डेस्टिनीच्या अजून जास्त क्लोज जाईन, आणि मग मुंबईमध्ये अजून जास्त क्लोज. तर इट बिकेम्स रिअली सक्सेसफुल टू मी, राईट. थोडा बहुत प्राऊड फील तर होतेच आहे. त्या दिवशी म्हणजे काल काय झालं की डब्बा नेऊन द्यायचा होता विशालच्या आईच्या घरी. विशालच्या आईला टायफॉईड झाला, सरकारी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. घाबरण्याचं काही कारण नाही, ठीक आहे. तर आम्ही सगळेजण भेटायला गेलो, तर त्याची आई वगैरे म्हणे, पहा म्हणे, जो कासव असतो म्हणे तोच रेस जिंकतो म्हणे, हळूहळू जातो म्हणे आणि आपली रेस फिनिश करून टाकतो म्हणे. ससा कसा धावत जाते आणि मी समोर जाऊन झोपते, मग लक्षातच नाही राहत.
त्यांनी सरळ कम्पॅरिझन केलं मला आणि विशालसोबत. राईट, मला आणि विशालसोबत. विशाल कसा, त्यांनी भडभड काढले. त्याने डिप्लोमा काढला 3 वर्षात, डिग्री काढली 3 वर्षात, आणि त्याच्यानंतर पॉज घेतला. जे की मी डिप्लोमा काढला आणि जॉबवर लागून गेलो. 10,000 रुपये पेमेंट भेटून राहिला आहे. इट इज गुड, रिअली गुड, राईट. ठीक आहे ना. आपल्याला म्हणजे थोडंसं कसं फील झालं, एकदम थोडंसं चांगलं फील झालं. म्हणजे कुठेतरी मी काही ना काही अर्न केलं आहे, तर असं थोडं चांगलं फील होते. बट इन द एंडमध्ये रेस कोण जिंकते कोण नाही हे काही फिनिश रेस नाही किंवा कॉम्पिटिशन नाही का कोण किती जास्त सक्सेसफुल होते, कोण किती जास्त सक्सेसफुल नाही होत. म्हणजे कोणी ना कोणी थोडं बहुत हे होतेच का, चांगलं वाटते का कोणी आपल्याला 2 शब्द चांगले बोलले तर थोडं कसं कासवाच्या गतीने जाते, पण तू काय सगळं काय अचीव करते तर कसं थोडं बहुत चांगलंही वाटते. बट मला माहीत आहे विशाल कोण आहे आणि त्याची कॅपॅबिलिटी काय आहे आणि तो कशाप्रमाणे थिंक करतो वगैरे वगैरे स्टफ लाईक दॅट. सो मला वाटते ही इज अ रिअली ग्रेट बिकम पर्सन अँड ग्रेट इंजिनियर अँड ग्रेट थिंग्स. आय वुडंट हॅव टू डू दिस. म्हणजे तो त्याच्या फील्डमध्ये एक प्रकारे हे आहे, कार्यरत आहे, एक प्रकारे खूप मोठा पर्सन आहे. आणि मी माझ्या फील्डमध्ये मला वाटते का मी फिल्म करिअरमध्ये अशा प्रकारची फिल्म बनवू शकतो. त्याला वाटते तो चांगला जॉब गेन करू शकतो, चांगली लाईफ बिकम बेटर बनवू शकतो. तर ही कॅन, आणि त्याच्यामध्ये तेवढी स्टॅबिलिटी आहे. ज्या प्रकारे तो या जगाला पाहतो त्याप्रमाणे मी नाही पाहू शकत. त्याला नागपूरबद्दल पूर्ण गोष्टी माहीत आहे. त्याला नागपूरमध्ये कुठे काय आहे, का आहे, त्याला कोणत्या लोकांसोबत कसे काय हँडल करता येते वगैरे वगैरे. त्याची गर्लफ्रेंड आहे, त्याची आई पण आहे, जे की त्याची रिस्पेक्ट पण करते त्याच्या टॅलेंटसोबत, आणि मी पण सुद्धा, कारण तो बंद त्या लायकीचा पण आहे. म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी लेवल असते, प्रत्येकाची वेगवेगळी स्टेट असते, ज्याच्यामध्ये तो एक प्रकारे आपला आदर्श दाखवतो. मी माझ्या ह्याच्यामध्ये म्हणजे मी जरी माझ्या लाईफमध्ये इतका जास्त सक्सेसफुल नाही आहे. सक्सेसफुल म्हणजे आता मला जॉब तर गेन झाली आहे, 10,000 रुपये भेटून राहिले आहे, त्याच्यानंतर मी फिल्म डेस्टिनी करून राहिलो आहे, माझा पाथ मला क्लिअर दिसून राहिला आहे, ओके ठीक आहे. पण आतमध्ये बहुत जास्त असते. जेव्हा मी जॉबला जातो तेव्हा नाही का एक प्रकारे सॅडनेस फिलिंग येते. कुठे आलो आहे मी, कोणत्या मसनात आलो आहे मी, असं फील होते. वाय? कारण नाही का तिथले सगळं अनफिमिलियर वाटते. तिथले लोक कसं एक प्रकारे अनफिमिलियर वाटते, कारण ते जास्त माझ्यासोबत इंटरॅक्ट नाही आणि मी पण त्यांच्यासोबत इंटरॅक्ट नाही. आणि वे ऑफ दे आर टॉकिंग आणि वे ऑफ दे आर टेलिंग थिंग्स लाईक समथिंग, इट फील्स लाईक दे आर रिअली डिफरंट फ्रॉम मी. काफी दुरावा असल्यासारखं वाटते. कारण मला जे खूप मोठं डेस्टिनी पाहिजे, खूप मोठे डेस्टिनीमध्ये खूप सारा ॲटिट्यूड आणि खूप सारा कॉन्फिडन्स पाहिजे, तर त्यांच्यामध्ये तो कमतरता वाटते. त्यांच्यामध्ये म्हणजे मला अशाच लोकांसोबत राहूशी वाटते ज्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स आहे, काही ना काही करण्याची ताकद आहे आणि ते काही ना काही करू शकतं. तर अशा लोकांमध्ये राहूशी वाटते, कारण ते लोक माझी ॲबिलिटी वाढवू शकतात. कारण जर मला माहीत पडलं का माझ्या फील्डमध्ये माझ्यासमोर पण कोणतरी चाललं आहे, तर मला पण काही ना काही जिद्द येईल आणि मला पण काही ना काही त्याच्यासमोर जाण्याचा प्रयत्न करेन. सो दॅट मेक्स मी रिअली अमेझिंग फिलिंग, बिकॉज इट मेक्स इट कॉम्पिटिशन. यालाच कॉम्पिटिशन म्हणते. या कॉम्पिटिशनमध्ये काय असते का एकमेकाची लायबिलिटी वाढवली जात असते आणि याच्यामध्येच लाईफचा खरा मजा येत असतो. जर एखादं कॉम्पिटिशन तुझ्या लाईफमध्ये सगळं सेटल आहे, तर मग तुला काहीच नाही पाहिजे, तुझ्यापाशी ऑलरेडी सगळं काही आहे, तर तू सॅटिस्फाय राहणार का? नाही. कारण तुझ्यापाशी सगळंच काही आहे ना. तुला छोट्या छोट्या गोष्टी अर्न पण करण्याची काही गरज नाही ना. आता सिम्पलचं एक्झाम्पल आहे. आता माझ्यापाशी 3G इंटरनेट आहे, जरी 1 GB इंटरनेट आहे तरी नाही का मी फक्त व्हॉट्सॲप आणि ओपेरा मिनीमध्ये फेसबुक पाहत होतो, तरी नाही का माझ्यासाठी ते ऑल ऑफ द वर्ल्ड असायचं. कारण ज्याप्रमाणे मी त्याला बघतो आणि ज्याप्रमाणे मी त्याला हँडल करण्याचा प्रयत्न करतो, तर
इट बिकेम्स रिअली सॅटिस्फाय टू मी. कारण राव मी इतकं पाहून राहिलो आणि माझ्यापाशी पण अजून खूप काही पाहण्यालायक आहे, पण माझ्यापाशी MB नाही. म्हणजे कुठेतरी मी स्ट्रगल करत आहे, कुठेतरी धडपड करत आहे. हे धडपड करत राहणं खूप चांगली गोष्ट आहे, कारण याच्यामुळे ना आपल्याला कळते का आपल्याला पुढे काय करायचं आहे आणि आपल्याला म्हणजे कशा प्रकारे करायचं आहे. एक प्रकारे कुठे ना कुठे इंटेन्शन असते का हे अचीव करायचं आहे, हे टार्गेट अचीव करायचं आहे, ते टार्गेट अचीव करायचं आहे, राईट. आता 3G इंटरनेट प्लॅनमध्ये जरी माझ्यापाशी 1 GB इंटरनेट आहे तरी मला कळते का इंस्टाग्रामवर मी अजूनपर्यंत फोटो लाईक नाही केले, फोटो नाही पाहिले. आणि जर मी फोटो पाहिले तर 50 MB अशीच खर्च होऊन जाईल. तर त्यापेक्षा मी थोडं बहुत पाहतो आणि देन बंद करून टाकतो. त्यामुळे असं वाटते कुठेतरी पोट खाली आहे, कुठेतरी पोट भरलं नाही. त्यामुळे कसं तरी धडपड करूशी वाटते. असं न तसं असं न तसं नेहमी व्हॉट्सअप चेक करत राहतो इकडे तिकडे. बट बट आता वायफाय आहे, अनलिमिटेड आहे, तर मग काय करायचं. ठीक आहे, व्हॉट्सअप पाहिलं, फेसबुक पाहिलं, इंटरनेट पाहिलं, इंस्टाग्राम पाहिलं, डाउनलोडही केले. त्याच्यानंतर काय झालं, त्याच्यानंतर काय करायचं, त्याच्यानंतर काय ऑप्शनच नाही. त्याच्यानंतर का करू का सांग. ॲप डाउनलोड करू, ॲप अपडेट करू, ऑलरेडी केला आहे. फोटो अपडेट करू, केला आहे. अजून काय करू सांग, राईट. आपल्याला जेवढं काही माहीत आहे इंटरनेटबद्दल आपण त्याचा तेवढा फायदा घेऊ शकतो. ज्या गोष्टी आपल्याला माहीत नाही त्या गोष्टी आपण काही करू शकत नाही, राईट. आता आपल्याला हॅकिंगमध्ये कोणी कोणी इंटरनेटचा वापर खूप चांगल्या पद्धतीने करतात. आपण पण खूप चांगल्या पद्धतीने करतो, पण थोडा कमी चांगल्या पद्धतीने करतो. म्हणजे आपण त्याचे यूट्यूबवरून व्हिडिओ पाहतो, डाउनलोड करतो, व्हॉट्सॲपवरचे व्हिडिओ चॅटिंग वगैरे करतो, इंस्टाग्रामवर फोटो लाईक करतो. हे पण एक प्रकारे वे ऑफ रिझन आहे टू यूज इट इंटरनेट, राईट. तर मला वाटते हे एक एक्झाम्पल आहे जे रेप्रेझेंट करते का नेहमी अर्धपोट राहणं गरजेचं आहे. कधी एकदम फुल सॅटिस्फाय होणं खूप जास्त गरजेचं नसते. तुझ्यापाशी प्रत्येक गोष्ट असणं बॅड आहे, तुझ्यापाशी थोडा कमी गोष्ट असणं चांगली आहे, बेटर आहे. कारण नाही का जेव्हापाशी 2G प्लॅन असतो तेव्हा आपण त्याला 3Gची ओढ असते. त्यामुळे आपल्याला वाटते का आपण जर 3G असतो तर आपण चांगलं फेसबुक ॲप ओपन केलं असतं आणि मग काही ना काही पाहिलं असतं. बट इन द सेन्स वी कॅन डू दिस. एक प्रकारे आपण कुठेतरी स्ट्रगल करत आहे या गोष्टीसोबत, तर असं फील होतं, राईट. राईट. म्हणजे नेहमी माझं असं म्हणणं आहे का नेहमी कुठे ना कुठे थोडं बहुत उपाशी राहण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे याने काय होते का एक प्रकारे धडपड सुरू राहते पोट पूर्ण करण्याचा. आणि पोट नेहमी भरवायचं नाही, म्हणजे भरवायचं नाही म्हणजे नेहमी सॅटिस्फॅक्शन नाही व्हायचं. आता घरी आल्यावर नाही का आता माझ्यापाशी इंटरनेट आहे, वायफाय तर मोबाईलमध्येच कनेक्टेड आहे, पण माझ्यासाठी आता सर्चिंग करण्यासाठी काहीच नाही आहे. सो व्हॉट पण आय डू, नथिंग. आय कॅन डू एनिथिंग, राईट. राईट. दॅट इज. मग आता आज काही नाही, आज मंडे आहे. आज वगैरे थोडंसं आता कपडे धुवून टाकतो मी, कपडे धुवून टाकतो आणि जेवण वगैरे करतो. आजचा दिवस घरीच, आज काही वगैरे नाही. जायच्याच वगैरे मित्रांना वगैरे नाही घेऊन जाईन मी, कारण जेव्हा मी जातो तेव्हा नाही का एक प्रकारे हे मित्र काय असतात एक प्रकारे गिले शिकवे होत असते. म्हणजे मी काहून चाललो त्यांच्यासोबत, म्हणजे त्यांच्यासोबत नाही म्हणजे त्यांना सोडून काहून चाललो, जे पर्सन माझ्या लाईफमध्ये बहुत सारी अमेझिंग थिंग्स करू शकते त्यांना मी सोडून काहून चाललो आहे अशा प्रकारे फिलिंग येते. त्यामुळे बेटर आहे त्यांना न विचारता निघून जा. थोडं बहुत वाईट वाटन त्यांना, तुला पण वाईट वाटन, बट बेटर आहे. कारण लाईफमध्ये जर हे शिकलं नाही तर तू तू पुढची स्टेप गेन नाही करू शकशील. त्यामुळे बेटर आहे का आपण या गोष्टी कशा मित्र ठिकाणी आहे त्यांना जास्त क्लोजमध्ये आणण्याचं नाही. मी नेहमी एक गोष्ट शिकलो आहे, कोणत्या गोष्टीच्या जास्त जवळ जायचं नाही. जर ते जास्त जवळ गेलो तर आपण व्हॅनिश होण्याचा हे होऊन जातो. तर त्यामुळे खूप जास्त जवळ जाण्याचं नाही आणि खूप जास्त दूर पण नाही राहायचं. नेहमी कॉन्टॅक्टमध्ये राहायचं, पण खूप जास्त कॉन्टॅक्टमध्ये पण नाही. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय भारत, अँड दिस इज इट. दिस इज द एंड. दिस इज द माया आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 475. Right now we are at Wardha, Maharashtra. Yes, right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.